आज माझ्या शंभूराजांचा स्मृती दिन आहे। आज बलिदान मास संपला, माझ्या शंभूराजांचं निधन झालं। काळही घाबरावा असा मृत्यूला तटस्थ उभा टाकलेला माझा राजा कस काय शत्रूंच्या हाती गेला? शंभूराजे साधं व्यक्तिमत्व नव्हतं दादा। शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया इनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे हो गया। बहुत गुरूर किया इन्होंने हम पे, अब देखेंगे किसके किसके सामने खड़े रहेंगे। औरंगजेब हसतोय, स्वप्न बघतोय दख्खनला हाताशी घ्यायचं, स्वप्न बघतोय हिंदू राष्ट्र पूर्ण विनाशात न्यायचं। त्या औरंगजेबाला कुठं माहीत होतं सिंह गेलाय, छावा अजून जिवंत आहे। अरे ज्या औरंगजेबानं हिंदवी स्वराज्य ताब्यात घ्यायचं स्वप्न बघितलं, तो औरंगजेब 1-2 दिवस 1-2 महिने 1-2 वर्ष नाही दादा 9 वर्ष लढत होता, पण एकही गड किल्ला माझ्या शंभूराजानं मुघलांच्या हाती लागू दिला नाही। एवढा विचार कौशल्याने प्रबल असणारा राजा होता। इट इज नॉट अ जोक। 9 वर्ष, 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजानं मुघलांच्या हाती लागू दिला नाही। संपत्तीचा विचार करा औरंगजेबाचा, जर सत्तेचा विचार केला तर अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता। स्वराज्याकडे फक्त 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ होतं। 10 पटीनं जास्त सैन्य होतं त्या औरंगजेबाचं। 9 वर्षात एकही गड किल्ला दिला नाही। काय विचार कौशल्य असेल ते। शंभूराजे मुघलांच्या हाती लागले कसे? आजच्या सारखं तवा बी कोणीतरी 500,000वर मतदान केलं गेलं। 90% सोबत होते पण 10%नी घाण केली। 90% सोबत होते पण 10%नी घाण केली। धर्मापेक्षा जास्त पैशाला महत्त्व दिलं। 4-5 जमिनीच्या तुकड्यासाठी आणि 2-4 पैशाच्या लालसेसाठी स्वतःच्याच माणसाने दगा करून शंभूराजांना मुघलांच्या हाती दिला। नाहीतर एवढा प्रबळ राजा कसा काय शत्रूच्या हाती लागला असता? आपल्याच माणसांनी दगा केला। तुळापूर तीर्थक्षेत्रावर साखळदंडांनी बांधलेले शंभूराजे, देवालाही वाटावं चुकलं माझं काहीतरी, मी कसं काय एवढा अन्यायी झालो की शंभूराजांसारखं दैवत मी या साखळदंडात उभा केलं। कदाचित कर्माचा भाग असावा, देवाच्याही हातात नसावं। साखळदंडांनी बांधलेले शंभूराजे, अरे याच मुघलांनी झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या। अरे काढलेल्या साली कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची की तुमचं अंग कुत्र्यांनी खावं। रोज एक अवयव कापला, मारतोय त्याच्या डोळ्यात पाणी आलं। औरंगजेबाला येऊन सांगितलं जहापना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा, जहापना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा। इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने सुरमे देखे, इन आंखों ने इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं देखी। इन आंखों ने क्या खुदा का बंदा, इतना जलील किया, इतना जुल्म किया, हाथ मरोड़े पाँव मरोड़े नाखून उखाड़े, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया, लेकिन उफ तक मुंह से नहीं निकाला। किस मिट्टी से बना है खुदा जाने, जिंदगी बख्श दे रहा है लेकिन स्वाभिमान अपने गले से लगाए बैठा है। पता नहीं किस मिट्टी से बना है, लेकिन माफ़ करना अब मुझसे नहीं होगा। जब भी उसके सामने जाता हूँ उसको जुल्म करने को ये हाथ नहीं मानते, लगता है उसके सामने सर झुका के खड़ा रहूँ और बोलूँ खुदा को कि तेरी नेक बंदे से मुलाकात हो गई मेरी। ते प्रत्येक मस्तक औरंगजेबानं सरकलम केलं, जे मस्तक माझ्या शंभूराजांसमोर झुकलं। मार मार मारलं। अरे हाताची पायाची बोटं, रोज एक अवयव कापला, झालेल्या जखमेला तिखट मीठ चोळलं। अरे जिवंत असताना मरण या त्या भोगल्या, काळालाही भीती वाटावी एवढा त्रास माझ्या शंभूराजाला दिला। 42 दिवस शंभूराजे तडपडतायत, देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता है। सळई घेतली, आगेत घातली, तडपड सळई नजरेत घुसणार आहे। 2 बोटाचं अंतर आहे। आखरी बार पूछ रहा हूं संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे। काय ऐकायचंय काय तुझं? नजर झुका के बात कर संभा, सिर्फ 3 सवाल का जवाब दे। जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम, और जहां स्वराज्य का खजीना रखा है उस जगह का नाम, और इस सल्तनत को सलाम।
तटस्थ शंभूराजे नजर वर करून छाती फुगवून सांगतात, हे नालायक आहे, काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहिलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शिवाच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट पुत्रासवर नजर झुकवणार नाही. औलाद शिवरायांची. अरे मारशील या जीवाला, पण जिथं जिथं या शंभूराजाचा रक्ताचा थेंब पडला तिथं तिथं नवीन शंभूराजा उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या रक्ताच्या थेंबात. त्याला कसं मारशील? हाच तो दिवस जिथं शंभूराजानं काळालाही न घाबरता आपल्या धर्माचा विजय केला. हाच तो दिवस जिथे आज माझ्या शंभूराजानं पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन देह सोडला. आळंदीच्या शेजारी असणारं तुळापूर आज पावन झालं ती नदी. भाग्यवान आम्ही माणसं, त्या परंपरेची लोक आम्ही वारकरी. आम्ही काळाला घाबरत नाही, धर्मासाठी जीवही घाण टाकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण माझे शंभूराज.